हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दीपूज लाईफस्टाईल अँड ब्लॉग्स। आज आहे चॅलेंजचा डे 10 आणि आज सकाळी मॉर्निंगला माझा स्टडी काही झालेला नाही आहे। आधुने रात्रभर खूप त्रास दिला, जास्ती झोपतच नव्हती, त्यामुळे मग उठणं काय पॉसिबल झालं नाही। तर मग डायरेक्टली सकाळची कामं वगैरे आवरून दुपारी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। तर दुपारी जरी सुरुवात केलेली असली तरी पण आपले जे काही एम आहे तर ते एकदा लिहून काढलेलं आहे आणि मेडिटेशन केलेलं आहे आणि त्यानंतरच मग अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। तर 12 वाजेपर्यंत सगळी कामे वगैरे आवरून अभ्यासाला सुरुवात केली। आधू दुपारी 1 वाजता झोपते, तर तिला थोडा वेळ खेळू दिला आणि त्यानंतर मग मध्ये थोडासा गॅप घेऊन मग तिला झोपवली आणि त्यानंतर परत मग अभ्यासाला बसले। लहान मुलं असली ना तर आपला सगळा टाइम टेबल त्यांच्या टाइमवर डिपेंडंट होऊन जातो, पण त्यातूनही सुद्धा मार्ग काढावा लागतो। तर रात्री ती 3 वाजता उठत असते, त्यामुळे मग तिला झोपून मी लगेचच अभ्यासाला बसते। पण ती झोपली नाही की मग प्रॉब्लेम होतो, किंवा कधी कधी काय करते 2 वाजता उठते, 1:30 वाजता उठते। तर आता काय केलेलं आहे मी की ती ज्या वेळेस उठेल ना तिला झोपवायचं आणि त्यानंतर आपण अभ्यासाला बसायचं। जेवढा वेळ पॉसिबल होईल तेवढा वेळ तरी करते, अर्धा 1 तास जरी झाला तरी खूप होतो। आणि त्यानंतर थोडा वेळ जरी आराम केला ना तर आणखी 1-1.5 तासानंतर ती उठतेच। मग त्यावेळेस परत एकदा उठायचं आणि सू केल्यामुळे तिची पॅन्ट वगैरे मग ते चेंज करून तिला परत झोपवायचं आणि त्यानंतर परत अभ्यासाला बसायचं। माझा अलार्म क्लॉक एखाद्या वेळेस चुकून वाजणार नाही वगैरे असं होतं, पण आमचा चालता बोलता अलार्म क्लॉक आहे, त्याच्यामुळे मला हे अलार्मची गरज सुद्धा पडत नाही। तर हे आपल्यावर डिपेंड राहतं की आपल्या मुलांना आपली कमजोरी बनवायची की आपली स्ट्रेंथ बनवायची। तर 1 वाजता झोपलेली माझी आदू आता 3, सव्वा 3ला लगेच उठून बसलेली होती। तोपर्यंत माझा मग 2.5 पावणे 3 तास चांगला स्टडी झाला होता। त्यानंतर मग ब्लॉग वगैरे एडिट करायला घेतला आणि तिला घेऊन थोडंसं बाहेर गेले। घरात आल्याच्या नंतर लक्षात आलं की बरेच दिवस झाले तूप करायचं राहिलं होतं, तर मग ते करून घेतलं। आणि त्यानंतर परत रात्री स्वयंपाक वगैरे करून जेवण झाल्याच्या नंतर थोडा 1 तासभर अभ्यास केला। तर असं होतं माझं शॉर्टेस्ट दिवसभराचं रुटीन। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचतील। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।